श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर. विनंती करतात देवा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. देवा, या बुद्धीमध्ये मला तुझ्या चरणाचं स्मरण असू दे. कारण का मी बोलत नाही, शास्त्रकार वर्णन करतात की वंदे महापुरुषते भगवत चरणारविंदम. वंदन करण्यासारखी जर एखादी श्रेष्ठ वस्तू असेल, एखादी श्रेष्ठ जागा जर असेल ना, तर ते वंदे महापुरुषते भगवत चरणारविंदम. महापुरुषांना वंदन करावं, भगवंताला वंदन करावं, संतांना वंदन करावं, महात्म्यांना वंदन करावं. एवढंच नाही, ध्यानात घेण्यायोग्य, हे चित्तात बसवण्यायोग्य, मनामध्ये ठसवण्यायोग्य जर एखादी वस्तू जर या जगतामध्ये असेल ना, तर ती काय आहे? भूतलावामध्ये 14 भुवनांमध्ये अतल वितल सुतल तलातल रसतल महातल पातल एवढ्या सप्तही त्रिभुवनामध्ये, या 14 भुवनांमध्ये जर एखादी श्रेष्ठ वस्तू असेल तर ध्यायेश्चेत भगवत चरणारविंदम. ध्यान करण्यायोग्य सुद्धा एकच वस्तू आहे आपल्याही जीवनामध्ये. ती कोणती आहे? भगवंताची चरण आहेत. बघा, मला एक सांगा, या ठिकाणी साधू संतांनी जास्तीत जास्त तुम्ही बघा, अभंग गाथा बघितला तरी चालेल आणि ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी बघितली तरी चालेल. भगवंताच्या चरणाचंच चिंतन जास्त आलेलं आहे की नाही? मुखाचं चिंतन आलेलं आहे का? आलेलं असणार आहे, पण ते किती मर्यादामध्ये आहे. मुखाचं चिंतन मर्यादामध्ये, भगवंताच्या अंग प्रत्यंगाचं वर्णन आहे पण ते मर्यादित आहे. पण जास्तीत जास्त जर एखाद्या वस्तूचं चिंतन सांगितलेले या भूतलावर, तर ते भगवंताचे चरण आहेत. म्हणून वंदन करण्यायोग्य काय आहे? भगवंताचे चरण आहेत. ध्यान करण्यायोग्य काय आहेत? भगवंताचे चरण आहेत. आणि एवढंच नाही, तर यापुढेही जाऊन त्या चरणाची महती सांगतायत. ती चरणा, हे बघा, मी बोलत नाही, रामचरित मानसमध्ये श्री तुलसीदासजी फार गोड प्रसंगाचं, मधुर प्रसंगाचं एक वर्णन करतात. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रजी वनवासाला निघाले आहे की नाही, सोडण्यासाठी कोण आले होते? सुमंत आले होते रथ घेऊन. तर ते सुमंत रथ घेऊन सोडण्यासाठी ज्यावेळेस आले, गंगेच्या किनाऱ्यावर ज्यावेळेस उतरवलं, तर ते सुमंत माघारी जायला तयार नव्हते. कोण? सुमंत. तेही भगवंताचे भक्तच होते. आणि पुढे पाहिलं तर केवट दिसत होता, ज्याने नाव आणलेली होती है की नाही. तो केवट, त्याला भगवंत बोलवतायत की बाबा ये, तू इकडे तुझी नाव घेऊन ये. पण तो केवट जवळ यायला तयार नव्हता. लक्ष्मण हळूच विचारतात, तुम्हाला माझी भाषा कळते ना? कळते की नाही? हात बोला, एकदा भजन करा मग. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस मात्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रजींना काय सांगतात की भैया, ये जो सुमंत है, आपके बुलाने से वो नजदीक आ नहीं रहे, और ये जो केवट है वो दूर जा नहीं रहे, और केवट को आप पास बुलाना चाहते हैं तो वो पास आ नहीं रहा. ये आपके कैसे भक्त है? तुम्हाला हिंदी कळते ना? कळायलाच हवी. पिक्चर कळते, सिरियल कळती, कीर्तन का नको कळायला? हिंदी कळायला पाहिजे. आपली भारताची भाषा आहे की नाही? मग एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस मात्र लक्ष्मणजी सांगतात की सुमंत जायला तयार नाहीये. त्याला हजारो वेळा सांगतात की का बाबा तू जा, कारण माझे पिता दशरथ तिथे एकटीच आहेत, त्यांना तुमची गरज आहे, तुम्ही इथून जा. पण ते मात्र तुमच्या चरणापासून दूर जायला तयार नाही. केवटाला बोलवतायत तर केवट यायला तयार नाहीये. ज्या वेळेस केवटाला जाऊन सांगितलं बाबा काय यायला तयार नाहीये, म्हणजे नाही मी नाही येत. का? अरे मी त्यांच्या चरणाची महती ऐकत नाही का? त्यांच्या चरणाची महती फार आहे. मी जर त्यांच्या चरण माझ्या या नावेमध्ये पडू दिले तर या नावेची श्री होईल. कारण का? भगवंताच्या चरणाची धूळ एका दगडाला लागल्याबरोबर त्याची श्री झाली होती, आहे की नाही? मग ती सगळी महिमा केवटाने ऐकून ठेवलेली होती. केवट काय म्हणतो? अरे दगडाला यांच्या पायाची धूळ लागल्यावर श्री होते, माझ्या या नावेची श्री होणार नाही का जर यांना नावेमध्ये बसवलं तर? मग म्हणले काय, आम्हाला गंगा कशी पार लावशील? म्हणले मी चरण धुईन. चरण धुण्याचं सौभाग्य तर एवढं नाहीये. अधिकार फक्त 2च असे महात्मे आहेत त्यांना प्राप्त झालता. एक म्हणजे ब्रह्माजी, स्वयं भगवंताचे पुत्र आहेत, आणि दुसरे म्हणजे जे जानकी माताचे पिता होते जनकजी, त्यांनाच चरण धुण्याची सौभाग्य प्राप्त होतं. लक्ष्मणजी विचार करू राहिले, आम्हाला आतापर्यंत चरणाचं कधी हे सौभाग्य प्राप्त झालं नाही, आणि केवटाला चरण धुण्याचं सौभाग्य प्राप्त नाही. नाही म्हणले, मी नाही होऊ देत. नाही म्हणले, मग मी तुम्हाला पार करत नाही. प्रभूने मात्र
हास्यमुख केलं आणि सांगितलं काही हरकत नाही, धुवून घे बाबा. त्यावेळेस मात्र केवटाला अतिशय आनंद झाला. सगळं गाव गोळा केलं आणि ते काठोट आणलं. त्या काठोटमध्ये एक चरण मात्र ठेवलं, एक खाली ठेवलं. मग आता एक चरण धूत होता. तुम्हाला माझी भाषा कळते ना? एक चरण हा केवट धुवू लागला आणि ते धुतल्याच्या नंतर जसं एक चरण खाली ठेवलं तर दुसरं धुवायला घेतलं. मग पहिल्या चरणाला धूळ लागली की नाही? केवट म्हणतो नाही नाही, हे पाय ठेवायचं नाही. का? ती धूळ याला लागल. त्याची बाई तयार झाल्यावर मी माझ्या बाईला, माझ्या स्त्रीला काय करतो, हीच नाव चालून त्याची जी पैसे येतात ते मोल मजुरी करून माझ्या लेकरा बाळांचं पालन पोषण करतो. मग आता ही जी दुसरी स्त्री जर तयार झाली, हिचं पालन पोषण मी कसं करू? काय विचारतोय केवट? ही दुसरी स्त्री तयार झाल्यावर हिचं पालन पोषण मी कसं करायचं? देव मला तुम्हीच सांगा. म्हणून नाही नाही, मी या नावीची स्त्री होऊ देणार नाही. आणि त्यात माझी बाई मला काय म्हणेल, ही एक घरात असताना तो मला दुसरी आणण्याची गरज काय? मी कसं हिचं पालन पोषण करणार? म्हणून नाही, दुसरा पुन्हा धुईन. त्यावेळेस मात्र मायबाप अनेक वेळा पुन्हा पुन्हा केवटाला चरण धुण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय. लक्ष्मणजी विचारच करत बसले की बाबा किती हा भाग्यवान आहे की नाही. दोन महात्मे होऊन तिसऱ्याचा नंबर येतोय, याला चरण धुण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय. त्यावेळेस मात्र लक्ष्मणजी म्हणाले, असंच जर एक एक करून वारंवार धुत राहिला तर 14 वर्षाचा वनवास इथंच खतम होईल. म्हणून एक काम कर, एक चरण भगवंताचं माझ्या या पायावर ठेव आणि दुसरं तू धु. अशा प्रकारे मात्र चरण धुतले आणि तिथून मात्र ते तीर्थ म्हणून प्राशन करून पुन्हा त्यांना नावेत बसवण्यात आलं. पुन्हा पुन्हा मात्र नाव तो केवट इकडे तिकडे घेतोय. का? पार जात नाहीये. कारण का? त्याला असं वाटतंय माझ्या या नावेमध्ये प्रभू बसलेत ना. मग तो गंगाजीला सांगतोय, गंगाजी हळूहळू चला ना तुम्ही, कारण तुमची जर धार तेज असली तर प्रभूला लवकर तिकडे जावं लागेल. जर ते लवकर गेले तर मला त्यांचा सहवास थोडाच काळपुरता लाभेल. म्हणून तुम्ही काय करा, हळूहळू चला. म्हणून गंगाजीला प्रार्थना करत असताना इकडे मात्र लक्ष्मणजी क्रोध आला लक्ष्मणजींना. काय म्हणतायत? अरे एवढा वारंवार इकडून तिकडे करतोयस, पुन्हा गंगेला सांगतोय हळूहळू चला. अरे का असं करतोय? म्हणले प्रभू एक काम करा, यांना सांगा तुम्ही गप्प बसा. कारण का? हे पहा, तुम्ही जरी भवसागरातल्या गंगेतून पार लावणारे आहेत ना, पण मात्र इथल्या गंगेतला पार लावणारा मीच आहे. हे माझ्या जीवावर चालेल म्हणले, हे माझ्या मनानुसार चालेल. म्हणून मी ज्यावेळेस तुम्हाला त्या काठावर उतरेल त्यावेळेसच तुम्ही उतरायचं, त्याशिवाय उतरायचं नाही. पुन्हा पुन्हा असा इतका सुंदर भाव आहे मायबाप, याला फार काळ लागतो. पण असं आपल्याकडे फार कमी वेळ आहे. त्यावेळेस मात्र त्या काठावर प्रभू रामचंद्रजी सीता मैया लक्ष्मणजींना ज्यावेळेस उतरवल्याच्या नंतर मायबाप आता सीतामातेला असं वाटलं की याने आपल्याला इथं सोडलं तर याची काहीतरी किंमत याला देऊया, याचं काहीतरी देऊया, याला काय द्यावं. कारण सगळा त्याग करून आलेले होते, अंगावर काहीच नव्हतं. प्रभूच्या अंगावर फक्त एक वस्त्र होतं आणि इकडे मात्र सीतामैयाच्या अंगावर एकच साडी होती. काय द्यावं? पण मात्र तिच्या पित्याने तिला एक मुद्रिका करून दिलेली होती. कोणाला? सीतामैयाच्या अंगठी होती, तिच्या बोटामध्ये मुद्रिका होती. तिने विचार केला आपल्या पतिदेवाकडे काही नाहीये, पण माझ्याकडे एक मुद्रिका आहे, ती आपण मात्र केवटला देऊया. ज्यावेळेस ती मुद्रिका ती केवटला देऊ लागली भगवंताला सांगून, मात्र केवट काय म्हणतोय, माता मी एवढा गरीब नाही, एवढा दिनहीन नाही की ज्या बापाने, ज्या पित्याने, ज्या जनक राजाने अशा प्रभूचे पाय देऊन स्वतः तुम्हाला दान केलेलं आहे, स्वतःची कन्या दान दिलेली आहे, त्याच प्रभूचे पाय देऊन त्याच दान दिलेल्या कन्याची मुद्रिका मी कसं काय घेऊ देवा. म्हणून मी इतका दिनहीन नाही, इतका मी निर्लज्ज नाही. त्यावेळेस मात्र प्रभूला सांगितलं, देवा एवढी तर मला लज्जा आहे, म्हणून ही मुद्रिका मी घेऊ शकत नाही. तुम्हाला जर मला द्यायचंय ना काही, तुम्हाला जर मला त्याचा मोबदला काही द्यायचंय ना, तर तुम्ही ज्यावेळेस 14 वर्षाचा वनवास करून ज्यावेळेस माघारी याल ना, तर देवा मला एकदा भेट देऊन जा, एवढं मला द्या. त्यावेळेस मात्र प्रभूने वचन दिलं आणि तिथून निघून गेले. मी सांगते कशावरून, हा प्रसंग फार मधुर प्रसंग आहे. सांगते कशावरून की ते भगवंताच्या चरणाची महिमा इतकी आहे की ते चरण लागल्यावर, चरणच नाही, चरण तर दूर राहिलं, पण ते चरणाची धूळ लागल्याबरोबर त्या दगडाची स्त्री होऊ शकते. एवढी भगवंताची महिमा आहे चरणाची. म्हणून ते भक्त भगवंताला विनंती काय करतात की देवा अशा चरणाचं स्मरण आमच्या या चित्तात असू दे. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, देवा आता माझं ऐसे करी तुझे पाये चित्ती धरी, तुझे ते चरण कमल आमच्या चित्तामध्ये असू दे. आणि असा हा भाव माझ्या मनात जागलाय ना, तर याला पूर्णत्वाला नेण्याचं काम सुद्धा तुझंच आहे. म्हणून तिसरं चरण अभंग. उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला
उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ देवा. माझ्या मनामध्ये हा जो भाव उत्पन्न झालेला आहे ना, ह्याची जी उत्पत्ती झाली आहे तो तुझ्या कृपेने पूर्णत्वाला सुद्धा गेला पाहिजे बरं का. मी केवळ विनंती करत नाहीये, याला पूर्णत्वाला नेण्याचं काम तुझं आहे. बघा खरं सांगू, देव कुठे घाबरत नाही, कारण तो सर्वसामान्यवान आहे की नाही, सर्वसामर्थ्यवान आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम नियुक्त असणारा पांडुरंग परमात्मा कसा आहे, सर्वसामर्थ्यवान आहे. कारण इथे समर्थ हा, तो समर्थवान आहे म्हणून तो कुठे घाबरत नाही. पण जर भक्ताने जर त्याला अट मांडली, भक्ताने जर त्याचा हट्ट त्याच्या पुढे जर हट्ट ठेवला ना, पण त्याला मात्र तिथे नतमस्तक व्हावं लागतं. म्हणून काय म्हणतात ते ठिकाणी तुकोबारा विनंती करतात, देवा माझ्या मनात जो उत्पन्न झालाय तो भाव तो तुझ्या कृपेने सिद्धी झाला पाहिजे. म्हणून आपणही तो भाव ऐकण्यापूर्वी आपण एकदा भजन करूया. वरती सगळ्यांनी हात करायचे एकदा, सगळ्यांनी. हे बघा या ठिकाणी कोणी असा विचार करू नका की मी या गावातली सून आहे किंवा मुलगी आहे किंवा सासू आहे, असा विचार न करता या ठिकाणी सगळ्यांनी केवळ भजनाचा आनंद घ्यायचा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सिद्धांत पेन सिद्धांत पूर्ण सांगतात, ठामपणे मत देतात, पूर्ण ठामपणे मत देतात. काय की वारीमचे घृत होय वरू, वाळूचा जर गंज गेला आणि त्या वाळूचं, कशाचं म्हणते मी, वाळूचं बरं का, वाळूचं मंथन केलं. पूर्वीच्या बायका कशाचं मंथन करायच्या, दह्याचं मंथन करायचं आहे की नाही, त्याच्यातून लोणी निघायचं. पण या ठिकाणी श्री तुलसीदासजी काय म्हणतात की वाळूचं मंथन केल्याच्या वारीमचे घृत होय वरू, सिकता ते वरू तेल. त्या वाळूचं मंथन केल्याच्या नंतर त्याच्यातून तेल निघू शकतं. काय म्हणते मी, सिद्धांत पण सांगते बरं का. नाही तुम्हाला म्हणशन इथंच मंथन करा, इथंच तेल काढून दाखवा, तसं नाही होणार बरं. मी बोलत नाही, तुलसीदासजी म्हणतात बरं का. काय वाळूचं मंथन केल्याच्या नंतर
सिकता ते वरु तेल, त्याच्यातून तेल निघेल हे मी सांगू शकतो, पण बिनु हरी भजन ना भवतरीय या सिद्धांत अपेल. जोपर्यंत तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं नाव घेत नाही तोपर्यंत तुमची तरुण जाण्याची शक्यता नाही. हा सिद्धांत अपेले म्हणते. खरं सांगतो मी. बापरे, एक कडवं लागेल. फार सन्मान आहे हा. आणि आमचं हे भाग्य आहे की तुम्हासारख्या मायबापांकडून एवढा सन्मान आमच्यासारख्यांना. हे खरं सांगू, हे कशामुळे मी मगाशी बोलू, किम किम न साधयती कल्पलते व विद्या. ही विद्या आहे आणि त्या विद्येपासून काय काय अवेलेबल होऊ शकत नाही व्यक्तीला. सगळी उपलब्धता त्याच्यापासून होऊ शकते. म्हणून विद्या फार गरजेची जीवनामध्ये. मी हे बा, आपल्या इतिहासामध्ये कालिदासजी नावाचे एक कवी झाले, हे की नाही, फार विद्वान कवी झाले. त्याचं तुम्ही सगळे नाव ऐकून आहात. कालिदासजी नावाचे एक कवी झाले. एवढी विद्वत्ता त्यांच्याकडे. एका ठिकाणी राजाचा राज्याभिषेक होणार होता. कुठे? भोज राजाचा राज्याभिषेक होणार होता. आणि त्यांची पत्नी ही राज्याभिषेक घालण्यासाठी एका सुवर्ण कलशामध्ये पंचामृत आदी करून ते जल घेऊन येत होती. कोणतं? आमंत्रित केलेलं जल त्या सुवर्ण कलशामध्ये घेऊन येत होती. कुठे? त्या राजाचा राज्याभिषेक करण्यासाठी. मग ज्या वेळेस ती येत होती तर समोर कालिदासजी बसलेले होते. कालिदासजींनी पाहिलं की समोरून एक राणी येते, तिच्या हातामध्ये कलश आहे. त्या कलशामध्ये काय? आमंत्रित केलेलं जल आहे, जे राजाच्या शिरावर ओतलं जाणार आहे. आणि ज्या वेळेस तिच्या हातून तो कलश निसटला, ती वरून पायऱ्यांवरून उतरत असताना तिच्या हातातून तो कलश निसटला. आणि कलश निसटल्याबरोबर त्या कलशाचा आवाज कसा झाला हे सुद्धा कालिदासजी सांगतायत. एका श्लोकामध्ये फार सुंदर वर्णन करतायत की राज्याभिषेको मदविव्वलाया, राज्याभिषेक करण्यासाठी ते आमंत्रित केलेलं जल ते आणत होती. राज्याभिषेको मदविव्वलाया हस्ताच्युतो हेम घटो युवत्या. घटो म्हणजे घट म्हणजे काय? कलश. हस्ताच्युत, हस्त हे हस्तकमल, हे हात आहे. हस्ताच्युत, च्युत म्हणजे पडणं. हस्ताच्युतो हेम घटो युवत्या. कोणती युवती? ती युवती. कोण? ती राणी, ती राजाची राणी. हस्ताच्युतो हेम घटो युवत्या. पण ते पडल्याच्या नंतर, च्युत झाल्याच्या नंतर सोपान मार्गे. कोणत्या मार्गाने? सीडीला संस्कृत भाषेमध्ये काय म्हटलं जातं? सोपान म्हटलं जातं. सोपान मार्गे कसा शब्द झाला? प्रखरोती शब्दम. प्रखर शब्द. प्रकृष्टेन प्रखरः. प्रखर शब्द झाला. कसा झाला? टम 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 टम. हा कशाचा शब्द आहे? त्या कलशाचा शब्द आहे. किती वेळा तो वाजला याचं सुद्धा वर्णन त्या श्लोकामध्ये कालिदासजी करतायत. टम 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 टम. मी कशावरून सांगते? विनोदाचा भाग नाही मायबा. आपल्या भारत देशामध्ये, याच धरती, ह्या भूतलावामध्ये असे विद्वान कवी झालेत. मला एक सांगा, हे कशामुळे त्यांनी घडवलंय? केवळ विद्येमुळे ना. इकडे बघा, केवळ विद्येमुळे ना, संस्कारामुळे ना. माझं असं मत आहे, अशीच विद्या, असेच संस्कार जर तुम्ही तुमच्या लेकराला दिले, आपला भारत देश पुढेच आहे, पण आणखीनच पुढे जाईल मायबाप, हे की नाही? म्हणून आजकाल विद्येची फार गरज आहे. मी कशावरून बोलत होते? एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल म्हणून किमकिम न साधयती कल्पलते व विद्या. विद्या प्राप्त करणं अतिशय गरजेचं आहे. कशावरून बोलत होते? तुम्ही हा एवढा आम्हाला, तुमच्या लेकराप्रमाणे जो आम्हाला एवढा सुंदर सन्मान देताय ना, हे फार आमचं भाग्य आहे की नाही? कारण जीवनात भाग्याशिवाय काही होऊ शकत नाही. चक्रार, मी मगाशी बोलून, चक्रार पंक्ती रिव गच्छती भाग्य पंक्ती. आपल्या 2 वर्षापूर्वी ती पंक्ती कशी गेली होती? भाग्याची पंक्ती खाली गेली होती, हे की नाही? म्हणून त्यावेळेस सगळ्यांवरच संकटाचं वारं पसरलेलं होतं, एवढा डोंगर कोसळलेला होता. पण तीच पंक्ती ज्यावेळेस ते भाग्य उदयाला वरती आलं ना, तीच चक्री ज्यावेळेस गोल फिरली, तर या मायबाप आपल्या भूतलावर सगळ्या सुंदर प्रकारे सत्संग आपल्याला श्रवण करायला मिळतोय. असो, या ठिकाणी आपला विषय हा चालू होता की तुलसीदासजी काय वर्णन करतायत? यह सिद्धांत पेल. कशावरून? बिनु वारी मचे घृत होय वरू
सिकता ते वरुतेल आणि बिनु हरी भजन ना भवतरीय सिद्धांत पेल. जर तुम्ही जीवनामध्ये त्या प्रभूचं नाव नाही घेतलं तर तुम्ही या भवसागरातून पार व्हाल हा सिद्धांत मात्र खोटा होऊ शकतो. म्हणून याला तुम्ही दृढ खरा करण्यासाठी, याला खरा सत्यत्व प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्या पांडुरंग परमात्म्याचं भजनच करावं लागेल. मी बोलत नाही, शास्त्रकारच वर्णन करतात की हरिर नामैव केवलम आणि कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हे सगळं काय आहे? गतिर अन्यथा. हे अन्यथा हे जे आहे ना, आपल्याला सगळं अन्यथा दिसतंय ना, त्या पांडुरंग परमात्म्या वाचून हे सगळं अन्यथा. हे काय आहे? नास्तेव नास्ती एव. हे सगळं नाशकारक आहे. म्हणून हरिर नाम सत्य केवळ एकच आहे, ते म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं नाव. म्हणून नाहम वसामि वैकुंठी योगिनां हृदयेन च मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. नारद महर्षी काय म्हणतात? ज्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन चालू असतं त्या ठिकाणी मात्र माझं वास्तव्य असतं. मी बोलत नाही, ज्ञानोबाराय वर्णन नारदा हरी माझे भक्त गाती तेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती तेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तेथे. किंवा कोठे नका शोधू करा हरी कथा, तेथे अवचित्ता सापडेल. किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात, रंग भरे कीर्तनात. प्रेमे हरिदास नाचत, प्रेमे हरिदास नाचत, रंग भरे कीर्तनात, तेथे आसे देव उभा. रंग भरे हरी कीर्तनात, रंग भरे हरी कीर्तनात, तेथे आसे उभा, आसे देव उभा. ज्ञानोबाराय वर्णन करतात, तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबही न दिसे. परी योगियाचे मानसे उमरडोनी जाय, तया पासी पांडवा मी हरपलोगी वसावा. जेत नाम घोष भरवा करीती मत. कृष्ण विष्णू हरी अनेक ओव्या घ्या ना तुम्ही. या ठिकाणी वर्णन काय? ज्या ठिकाणी माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन, म्हणून नामचिंतनाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघा, सप्त्याच्या पहिल्या दिवशी नामपराभंग का घेतला जातो याचा कधी तुम्ही विचार केलात? कारण नाम जिथे असतं ना तिथे कशीही त्रुटी होऊ द्यावं, ती त्रुटी मात्र होऊ शकत नाही. किती काही जरी झालं पण तिथे मात्र खंडित होईल असं म्हणायचंच नाही. नाम घेतलं की ते पूर्ण झालं. म्हणून पहिल्याच दिवशी, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सुद्धा नामपराभंग घेतला जातो. कारण का? पुढे सप्ताहामध्ये जर एखादी त्रुटी, कारण होत असते यदा कदा सज्जन दुर्जन, कधीतरी सज्जनाच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी विचार वेगळे येतात. म्हणून कधीतरी त्रुटी नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने, बारा वाटा पडती विघ्ने, बारा वाटा पडती विघ्ने. नामाच्या चिंतने बारा वाटा पडती विघ्ने, बारा वाटा पडती. म्हणून या ठिकाणी नामाला फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणून ज्या ठिकाणी नाम असेल मात्र त्या ठिकाणी सर्व काही पूर्णत्वाला प्राप्त होत असतं. म्हणून या ठिकाणी तुकोबराय त्याच नामचिंतनाच्या जोरावर, त्याच नामाच्या बळावर देवाला विनंती करतात, देवा उपजला भाव आणि तुझे कृपे सिद्धी जावं. माझ्या मनामध्ये तू हा भाव उत्पन्न करून दिलास ना, केलाय ना, मग तू याला सिद्ध करणं तुझं काम आहे. काय म्हणतायत देवा? पूर्ण टाकतायत डायरेक्ट ऑर्डर. काय करून दे, मला सिद्ध कर.
श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर